बिग ब्रेकिंग न्यूज। मुख्याध्यापकाने केला शिक्षकाच्या मदतीने 13 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार, 2 जण अटक। इगतपुरी तालुक्यात उसळली संतापाची लाट। इगतपुरी तालुक्यातील टाकेत बुद्रुक येथे शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे। शाळेच्या मुख्याध्यापकानेच शिक्षकाच्या मदतीने 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे काल शुक्रवारी समोर आले आहे। घोटी पोलिसांना याबाबत माहिती समजताच रात्रीच मुख्याध्यापकासह शिक्षकाला अटक करण्यात आली आहे। भारतीय न्याय संहिता व बाल संरक्षण व अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। टाकेत बुद्रुक परिसर आणि संपूर्ण इगतपुरी तालुक्यात या संतापजनक घटनेने खळबळ माजली आहे। या घटनेच्या निषेधार्थ टाकेत बुद्रुक भागात आज निषेध आंदोलन होणार असल्याचे समजते। दरम्यान राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे हे कालपासून इगतपुरी शहरात नियोजित दौऱ्यानुसार उपस्थित आहेत। ते इगतपुरी तालुक्यात उपस्थित असताना ही घटना घडल्याने त्यांच्या भूमिकेची लोकांना प्रतीक्षा आहे। इगतपुरी तालुक्यातील टाकेत बुद्रुक मुलीला शुक्रवारी दुपारी मुख्याध्यापकाच्या घरी नेले। यानंतर मुख्याध्यापक तुकाराम साबळे याने अत्याचार करून पीडित मुलीला घरी पाठवून दिलं। पीडित मुलीला अत्याचारामुळे त्रास होत असल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आल्याने पोलिसांनी युद्ध पातळीवर दखल घेऊन मुख्याध्यापक तुकाराम साबळे, वर्ग शिक्षक गोरख जोशी या संशयित आरोपींना अटक करून तपास सुरू केला आहे। पीडित मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहिता आणि बाल संरक्षण व अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पथक तपास करीत असून परिस्थिती नियंत्रणात आहे। घोटी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील एका गावामध्ये एका शाळेतील अल्पवयीन मुलीवर शाळेतीलच मुख्याध्यापकाने काल दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास तिला दुसऱ्या एका शिक्षकाच्या मदतीनं घरी बोलावून घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केलेला आहे आणि ती घटना संबंधित मुलीनं तिच्या मैत्रिणींना सांगितली आणि त्यानंतर मैत्रिणीने त्यांच्या पालकाला सांगितल्यानंतर ती घटना पालकांनी त्या मुलीच्या आजीला सांगितली आणि नंतर मग ही गोष्ट माहीत झाल्यानंतर आजी आणि तिचे काही नातेवाईक त्या मुलीला घेऊन सकाळी पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि मुलीच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर 58/2025 भारतीय कायदा कलम 64, 65, 75 आणि पोक्सो ॲक्ट कलम 4, 8, 12 यांच्यासह दाखल झालेला आहे। गुन्ह्याचा तपास स्वतः या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री विनोद पाटील हे करत आहेत आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वीच यातील जे दोन्ही आरोपी आहेत त्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। आता त्यांची रीतसर वैद्यकीय तपासणी करून वगैरे त्यांना अटक करण्यात येईल।